टमाट्याची पोझिशन अशी डाऊनच आहे. टमाटे आलते का भाऊला विचारून का भाव खपले पाहू. मुळ्याचे रेट नाही बघितले आपण, मिरचीचे बघून मिरचीचे रेट नाही बघितले. का म्हणते दोन वाल मालक, वाल का म्हणते हो काका? बीन्स का भाव? बीन्स कंपनीचा आपण बघून की भेंडी सांबार बघा. सांबार का म्हणते पैसे? सांबार भरपूर दिसून राहिला सोनू भाऊ. आणि भाव डाऊन झाले. भाऊ लिंबू गावरानी आहे. गाजर भाऊ, फुलगोबी हो, टमाटे हो. आपण ताज कंपनी विचारू. वाटाणा का भाव खपला आज? वाटाणा आणि गाजर बघू. आता त्याच्याकडे वांगे तूर आहे महत्वाची, पण आपण तूर तिकून घेतली. बघू गावरान तूर बघा, गावरान तूर आहे, पोपटवाला आहे. चिंतामणी कंपनीमध्ये आलो आपण बघा. दोन्ही अद्रक आहे, वाशिंगवाला आहे आणि माती. काकडी 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 बघा. काकडी विचारू. दोन्ही काकड्या दिसून राहिल्या मला. गावरानी पण दिसून राहिली, ह्या शेडनेट वाली पण दिसून राहिली. काकडी का भाव? भाऊला फुलकोबी आणि टमाटे. वाटाणा विचारू भाऊ का म्हणते पैसे? तर वाटाणा थोडा डाऊन डाऊन चाललाय. मेथी दिसत आहे अहमद भाऊपाशी. मेथी घ्यायची पण आहे आपल्याला. पालक पण आहे, सांबार पण आहे, शेपू पण आहे. बोलो ब्रोकली नवीन म्हणजे आता भरपूर येऊन राहिली, पण आता रेट झाले का काही कमी? आणि दोस्तो, मी तुमचा दोस्त संदीप आणि तुम्ही पाहणार तुमचं युट्यूब चॅनल यांची दुकानवाला. भोसला सब्जी मंडीमध्ये, आपल्या यवतमाळ सब्जी मंडी महाराष्ट्रमध्ये येते. जुन्या सबस्क्राईब भाईंना माहिती आहे, नवीनसाठी सांगत आहे. बघू पोझिशन. टमाटरची पोझिशन तर डाऊन होऊन राहिली, कधी उंची होऊन राहिली. काही भाज्या खूप महाग आहे. त्या सीझनवाल्या उन्हाळ्याच्या जिथे भेंडी येते, गवार, मुंगण्याच्या शेंगा, ढेमच झाले, हे सध्या खूप महाग आहे. त्याचा माल खूप कमी आहे, आवकही कमी आहे. एखाद दिवस ते हप्त्यातून एखाद दिवस नाही येत आहे, त्याच्यामुळे त्याचे भाव खूप जास्त आहे. बाकी भाव बघू आता काय पोझिशन आहे. तर आज आले नाही आले, बघू काय भाव चालू आहे आजचे. तर चला मग बघू. आज चला सांगतो तुम्हाला काय पोझिशन आहे आजची. चला काकडी 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 बघा. काकडी विचारू. दोन्ही काकड्या दिसून राहिल्या मला. गावरानी पण दिसून राहिली, ह्या शेडनेट वाली भी दिसून राहिली. काकडी का भाव? काकडी 50 रुपये किलो आहे ना. सुपर काकडी. काकडी सुपर आहे, 50 रुपये किलो. चिंतामणी कंपनीमध्ये आलो आपण बघा. दोन्ही अद्रक आहे, वाशिंगवाला आहे आणि मातीवाला आहे. का भाव विचारू हो? अद्रक का पोझिशन? हा अद्रक अद्रक 70 रुपये, 700 रुपये मान. 700 रुपये मान. दोनों भी का? दोनों भी. वाशिंगवाला आणि तो मट्टीवाला भी ट्राय भी 70 रुपये मान आहे. 70 रुपये किलो. 70 रुपये किलो. बाकी लसण अद्रक वाढन का ना पोझिशन? हा वाढत राहील. वाढा नाही ना, कमी नाही होणार, थोडीशी वाढा नाही ना अद्रक. बघून घ्या. चिंतामणी आपली दुकान. भाऊला फुलकोबी आणि टमाटे. वाटाणा विचारू भाऊ का म्हणते पोझिशन? तर वाटाणा थोडा डाऊन होऊन चाललाय. दादा वाटाणा रे 20 रुपये किलो श्री. फुलगोभी? फुलगोभी 30. फुलगोभी 30. फुलगोभी मेरे भाई की है. 30 रुपये. वट ये क्या बोलते? ये वाल 30 रुपये किलो है. वाल पांढरा 30 रुपये किलो आहे का? वाढवले का आता थोडेसे भाव? चला ठीक आहे. चला भाऊ, आपण अहमद भाऊच्या दुकानमध्ये आलो आपण. अहमद भाऊला विचारून भाऊ का म्हणते? तर मेथी दिसत आहे अहमद भाऊ पाशी. मेथी घ्यायची पण आहे आपल्याला बघा. पालक पण आहे, सांबार पण आहे, शेपू पण आहे. अहमद भाऊ मेथी का म्हणते? 30 रुपये किलो. किलो. एका किलो मध्ये किती गड्ड्या बसते? जवळपास 3 गोष्टी आहे ना. आणि हे पालक सांबार? पालक हे फक्त 20 रुपये किलो आहे. गावरानी पालक. गावरान पालक आहे ना, 20 रुपये किलो. आणि सांबार? समार हे 50 ला 2. सांबार 50 ला 2. 50 ला 2. शेपू 50 ला 2. शेपू भी 50 ला 2. सांबार भी 50 ला 2. चला बढिया बढिया. चला मित्रांनो बघा, सध्या तूर बघून घेऊ आपण काय म्हणते पोझिशन. तर तूरची तर काकाकडे, आपल्या पोरवाला काका तूर दिसू राहिली मला. लय दिवसाबाद दिसली तूर. काका तूर 50 रुपये किलो आहे ना. बघा तूर 50 रुपये किलो आहे म्हणजे तूर. तूर तशी कमी चिऊन राहिली मार्केटले. सलमान टमाटे मड्डू चकली खा रहा तू? मस्त राहा, धंदे पाणी करू नका, मार्केट पडून आहे. काय करू नका, आराम करा फक्त. का भावाचे टमाटे? टमाटे 15. 15 फक्त 15 रुपये किलो बघा. टमाटे 15 रुपये किलो म्हणते बघा. दोन बी 23 आहे. वैशाली 20 आहे. गावरानी 15 आहे. साईबाबा कंपनीत भाऊ सांबार का म्हणते बा? हमार 15 रुपये किलो. सांबार 15. 15. गावरानी आहे. गाजर? गावरानी गाजर 10 रुपये किलो. 10 रुपये किलो. किती किलो? 26 25. 20-25 किलो. 26 25. 26-25. हा बघा 10 रुपये किलो. गाजर क्या किलो? 20 रुपये किलो. 20 रुपये किलो. हे 10 रुपये का? 10 रुपये. 10 रुपये. गुलाब वांगे 10 रुपये.
खरमुरे भाव फुलगोबी हो 20 रुपये किलो पन्नी किती किलो 25 किलो भरती आहे ना 25 किलो भरती आहे 20 रुपये किलो आहे फुलगोबी खरमुरे भाऊ चाल द्या आपल्या लाडू 10चे 4 शेंगदाण्याचे खोबऱ्याचे सगळे 10चे 4 पुंगड्या अरे बापरे चला आपण खोबऱ्याकडे भाऊच्या दुकानामध्ये आलो खोबऱ्याकडे भाऊ जय भीम बोलो ब्रोकली नवीन म्हणजे आता भरपूर येऊन राहिली पण आता रेट झाले का काही कमी का भाव 40 रुपये किलो कमी झाले बघा थोडीशी अजून बघा बोगरी 40 रुपये किलो थोडे कमी झालेले आहे रेट चिल्लरच्या ठोक मध्ये 30 रुपये किलो असेल शेपू का भाव चालू आहे 30 रुपये किलो शेपू पत्ता 30 भाऊ तुमचं तर घेऊन झालं असं राजभाऊ टाके दत्ता चौक नाही स्टेट बँक चौकातले दुकानदार भाऊ तुमच्या दुकानचं नाव सांगा जय अंबे भाजी भंडार स्टेट बँक चौक दाखवून दिन एखाद दिवस तिकडे गेलो म्हणजे फिरत दुकान भाऊचा भाऊ टमाट्याचे भाव कमी कर ना 20 रुपये किलो झाले भाऊ लय कमी- कमी झाले भाव नाही झाले आता याच्यापेक्षा काय गुंजाइश करायची आम्ही तुम्ही सांगा नाही आता विषय कमी नका करू काका बीज का भाव बीज 60 रुपये किलो आहे बघा बीज नवीन मध्ये आहे म्हणून सांगा विचारला बीज तशी कमीच चालते आमच्या इकडं आणि मुंगना काका मुंगना 100 रुपये किलो मुंगना 100 रुपये काल 150 रुपये किलो होता हाच मुंगना आज 100 रुपये किलो आता आवक वाढणार आहे मुंगण्याची मग मनसान मुंगण्याचे भाव कमी झाले आता मुंगण्याचे भाव मुंगना भेंडी गवार भेंडी धेमस हे सगळा माल येणार आहे बघा आता मुर्राज कंपनीचं आपण बघून घेऊ भेंडी सांबार बघा सांबार का म्हणते पोझिशन सांबार भरपूर दिसू राहिला सोनू भाऊ आणि मेथी थोडी कमी दिसत आहे दोन्ही भाव विचारू सोनू भाऊ मेथी का म्हणते पोझिशन 15 रुपये 10 रुपये आणि सांबार 1 किलो कांदा सांबार 15 रुपये ना 15 रुपये 10 रुपये सांबार का सांबारची पोझिशन डाऊन झालेली आहे आज तुम्ही रेट डेली पाहून राहिले असेल तुम्हाला माहित असेल सांबाराचे भाव डाऊन झालेले आहे भाऊ नींबू ये 250 रुपये जाओ ये 200 रुपये जाओ ये 200 ये 250 और ये 250 रुपये 100 150 रुपये 100 आइए अपने भाई उधर की दुकान इधर आ गई चेहरे पहचान लो भाऊ तूर का म्हणजे तूर 60 रुपये आहे का तूर बघा गाजर गाजर 50 रुपये गाजर गाजर 50 दोन वांगे 20 रुपये किलो भेंडी 60 रुपये चला बघून घ्या आपल्याला पण घ्यायचा आहे भाऊकड माल बढिया मी नेहमी सांगतो भाजीची आवकवर राहते भाव असं नाही सीजन मध्येचा माल आला म्हणजे काय सीजन मध्ये भाव कमी राहते असं काही नाही राहत जर माल ना आला तर दुसऱ्या दिवशी मार्केट तेज मध्ये जाते भाजीचं असं आहेच तसं बघा का म्हणते 2 वाल मालक वाल का म्हणते हो 20 रुपये चायनल 501 आपले वांगे 20 रुपये किलो जवळपास 8:30 वाजले आता मुळ्याचे रेट पाहू उमेश कंपनीमध्ये मुळ्याचे रेट बघू काय म्हणते पोषण तर मुळ्याची आज मुळ्याचे रेट नाही बघितले आपण मिरचीचे बघू मिरचीचे रेट नाही बघितले बघा मुळे का भाव खपले भाऊ मुळे 40 रुपये मिरची पन्नी मिरची 50 खपले ना मिरची 40 रुपये बंडल जास्त मुळे आल्यामुळे मुळ्याचे भाव घसरले 40 रुपये बंडल इधर 40 चला बघूया समोर टमाट्याची पोझिशन अशी डाऊनच आहे टमाटे आलते का भाऊला विचारून का भाव खपले पाहू टमाटे हो टमाटे 300 250 बिक गए मिर्ची 30 रुपए 35 30-35 थोड़ी मिर्ची के भी डाउन हो गए अभी टमाटर तो वैसे डाउन ही हो गया हजार पूरा ही डाउन है। पूरा ही डाउन है ना अभी सभी माल ही डाउन है अभी सिर्फ नया वेराइटी में कुछ नहीं आ रहा करके उसके भाव है थोड़ा चलो और कुछ आया था कि अपने पास मिर्ची टमाटर छोड़ के मिर्ची टमाटर बस मिर्ची टमाटर
आपण ताज कंपनी विचारू वाटाणा का भाव खपला आज वाटाणा आणि गाजर भाऊ वाटाणा गाजर का भाव खपले ठोक मध्ये वाटाणा 20 रुपए किलो कट्टा कट्टा अपना कट्टा कितने किलो का था अपना कट्टा आता 55-60 55-60 किलो का गाजर 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 16 रुपए 15 रुपए किलो गाजर गाजर 16 रुपए 15 फिर चिल्लर में क्या भाव बेच रहे हैं अपन ये समझो 25 रुपए किलो 5 रुपए अंदा 5 रुपए पे धंधा रहता है ना देखो 25 है बोलो देख लो आप बराबर चला आता बिरसा कंपनीत जाऊ आपण बघू आता त्याच्याकडे वांगे तूर आहे महत्वाची पण आपण तूर तिकून घेतली बघू गावरान तूर बघा गावरान तूर आहे पोपटवाल आहे राजू भाऊला विचारून पाहू काय म्हणते तर राजू भाऊ गावरान तूर काय म्हणते भाऊ 60 रुपए किलो 60 रुपये किलो पोपटवाल पोपटवाल 15 रुपए किलो 15 रुपये किलो आहे ना किती किलोची पन्नी आहे पोपटवालची पोपटवालची 16 किलो 16 किलोची पन्नी आहे म्हणते बघा मित्रांनो वांगे पोझिशन वांगे 50 रुपये पन्नी अरे अजून डाऊन केले का अरे यार 100 वाले 50 वर आले का आणि हे काटेरी काटेरी 100 रुपये 100 रुपये कॅरेट का 100 रुपये कॅरेट म्हणजे वांगे अजून डाऊन झाले ना रोबी 100 बघा झालं दादा झाला गरबा तुझं घेऊन चल पालक राहील चला मित्रांनो मग आता पटापट जाऊ आपण दुकानात दुकान लावल्यावर 2-3 दिवस झाले तुम्हाला दुकान लावलेलं दाखवून नाही राहिलो मी शॉर्टकट मध्ये बनवताय थोडंसं चला चला आपला व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपली दुकान लावून झालेली आहे बघा कोणकोणती भाजी आणली बऱ्याचशा भाज्या तर येऊन नाही राहिल्या आहे तुम्ही जर व्हिडिओ बघितला असेल तुम्हाला लोकांना माहित असेल कोणत्या भाज्या येऊन नाही राहिल्या कोणत्या भाज्या येऊन राहिल्या तर तुम्हाला सगळ्यात दाखवतच राहतो मी सगळं दाखवत राहतो तर आता भाजी कोणती आणली बघून घ्या एकदा बोलू या गोष्टीवर विषयावर बोलू आपण थोडं हे बघा तूर बघून घ्या बढिया तूर आली बी 4-5 दिवसाबाद तुम्ही माझे व्हिडिओ बघितले असेल तर तुम्हाला माहित असणार तशी तूर लेटच आली आणि कमी येऊन राहिली तूरचं सीझन खतम होऊन राहिला याच्यामुळे कमी येत आहे तूर खायची असेल तर आता पटापट खाऊन घ्या आता खतम होणार आहे तूर वाल बी आता इथून थोडे बहुत कमीच होणार आहे तर वालचे रेट वाढणार एवढं बाकी पक्का टमाटे बघा भेंडी काकडी चवळीच्या शेंगा मेथी बघा मेथी सध्या आहे ठीकठाक वाढले आहे रेट मेथीचे पण पालक सांबार मुळे आणि फुलकोबी वगैरे याचे रेट ठीकठाक आहे बघून घ्या व्हिडिओ बघितला असून तुम्हाला माहीतच असून काय रेट आहे काय नाही तर सगळं बघून घ्या अशी आहे पोझिशन भाजीची मित्रांनो जे दाखवली तुम्हाला ते मंडीत येऊन राहिलेली आहे ज्याच्यात हे जे नाही आहे ते माल नाही येऊन राहिलेला आहे म्हणून आपल्याकडे अवेलेबल नाही आहे नाही तर आपण किती महाग असली तुम्हाला माहित आहे त्या दिवशी शेवग्याच्या शेंगा जवळपास 150 रुपये किलो होत्या आणल्या मी विकायला बघा आज शेवग्याच्या शेंगाचे भाव थोडे डाऊन झालेले आहे तुम्ही बघितलेच असाल व्हिडिओ तशी मी सर्व माहिती देतोच व्हिडिओमध्ये तुम्ही जर व्हिडिओ व्यवस्थित बघितला तर मी सगळी माहिती देतोच तुम्हाला सगळ्या भाजीचे भाव पण देतो जे भाव आहे ते भाव सगळे देतो असं काहीच राहत नाही ठीक आहे मित्रांनो इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल आपल्या चॅनलला एक लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर पण करा जास्तीत जास्त शेअर करा चला मग जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र